नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, के एस अकॅडमी यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिसंभाव्य काही प्रश्न पाहणार आहोत। तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे। का तर मित्रांनो, तुम्हाला असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ नक्कीच पाहायला मिळतील। तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया। प्रश्न क्रमांक पहिला, अल्झायमर हा कोणत्या अवयव संबंधीचा विकार आहे? अल्झायमर हा कोणत्या अवयव संबंधीचा विकार आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 मेंदू हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक दुसरा, भारताची दक्षिणोत्तर लांबी किती आहे? भारताची दक्षिणोत्तर लांबी किती आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 3214 किलोमीटर हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक तिसरा, कोणत्या बंदरातून कापूस व कापसापासून तयार वस्तूंची निर्यात मोठ्या प्रमाणावर होते? कोणत्या बंदरातून कापूस व कापसापासून तयार वस्तूंची निर्यात मोठ्या प्रमाणावर होते? तर ऑप्शन क्रमांक 2 मुंबई हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक चौथा, अंजीर पिकाचे उत्पन्न जास्त प्रमाणात कुठे घेतले जाते? अंजीर पिकाचे उत्पन्न जास्त प्रमाणात कुठे घेतले जाते? तर ऑप्शन क्रमांक 3 राज्यवाडी हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 5, भंडारदरा धरण कोणत्या जिल्ह्यात आहे? भंडारदरा धरण कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 अहमदनगर हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 6, खालीलपैकी श्योक व गिलगिट कोणत्या नदीच्या उपनद्या आहेत? खालीलपैकी श्योक व गिलगिट कोणत्या नदीच्या उपनद्या आहेत? तर ऑप्शन क्रमांक 4 सिंधू नदी हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 7, चांदोली धरण कोणत्या नदीवर आहे? चांदोली धरण कोणत्या नदीवर आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 वारणा हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 8, भारतातील सर्वात मोठा त्रिभुज प्रदेश पश्चिम बंगालमधील कोणता? भारतातील सर्वात मोठा त्रिभुज प्रदेश पश्चिम बंगालमधील कोणता? तर ऑप्शन क्रमांक 1 सुंदरबन हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 9, सध्या भारतात रेल्वे विभाग किती आहेत? सध्या भारतात रेल्वे विभाग किती आहेत? तर ऑप्शन क्रमांक 3 18 हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 10, मल्याळम कोणत्या राज्याची प्रमुख भाषा आहे? मल्याळम कोणत्या राज्याची प्रमुख भाषा आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 केरळ हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 12, जगातील सर्वात मोठे वाळवंट कोणते? जगातील सर्वात मोठे वाळवंट कोणते? तर ऑप्शन क्रमांक 2 सहारा हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 13, शीखांचे पवित्र स्थळ सुवर्ण मंदिर हे कोणत्या शहरात आहे? शीखांचे पवित्र स्थळ सुवर्ण मंदिर हे कोणत्या शहरात आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 अमृतसर हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 14, जगातील सर्वात मोठी नदीच्या पात्रातील बेट माजुली हे कोणत्या नदीच्या पात्रात आहे? जगातील सर्वात मोठी नदीच्या पात्रातील बेट माजुली हे कोणत्या नदीच्या पात्रात आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 ब्रह्मपुत्रा हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 15, निलगिरी पर्वत श्रृंखला डॅश येथे स्थित आहे? निलगिरी पर्वत श्रृंखला डॅश येथे स्थित आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 तामिळनाडू हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 16, कोणत्या शहराला सरोवरांचे शहर म्हणून ओळखले जाते? कोणत्या शहराला सरोवरांचे शहर म्हणून ओळखले जाते? तर ऑप्शन क्रमांक 2 उदयपूर हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 17, अतिपर्जन्याचा जांभा विहिरीत विभाग डॅशमध्ये आहे? अतिपर्जन्याचा जांभा विहिरीत विभाग डॅशमध्ये आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 उत्तर कोकण हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 18, महाराष्ट्राच्या खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात मणुदेवीचा धबधबा स्थित आहे? महाराष्ट्राच्या खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात मणुदेवीचा धबधबा स्थित आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 जळगाव हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 19, प्रवाळ हा डॅश आहे? प्रवाळ हा डॅश आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 सजीव हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 20, खालीलपैकी कोणती एक गोदावरीची उपनदी नाही? खालीलपैकी कोणती एक गोदावरीची उपनदी नाही? तर ऑप्शन क्रमांक 1 तेरेखोल हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 21, किनारपट्टीच्या प्रदेशात साधारणतः कोणत्या प्रकारची वने आढळतात? किनारपट्टीच्या प्रदेशात साधारणतः कोणत्या प्रकारची वने आढळतात? तर ऑप्शन क्रमांक 1 कांदळवन दलदल हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 22, समृद्धी कॉरिडॉर कोणत्या 2 शहरांना जोडतो? समृद्धी कॉरिडॉर कोणत्या 2 शहरांना जोडतो? तर ऑप्शन क्रमांक 1 मुंबई नागपूर हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 23, कोणत्या राज्यातून लुखा नदी वाहते? कोणत्या राज्यातून लुखा नदी वाहते? तर ऑप्शन क्रमांक 3 मेघालय हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 24, नर्मदा नदी कोणत्या समुद्राला जाऊन मिळते? नर्मदा नदी कोणत्या समुद्राला जाऊन मिळते? तर ऑप्शन क्रमांक 2 अरबी महासागर हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 25, रेडक्लिफ रेषा
कोणत्या दोन देशांदरम्यान आहे? रेड क्लिफ रेषा कोणत्या दोन देशांदरम्यान आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 भारत पाकिस्तान हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 नंदुरबार जिल्ह्यात कोणते ठिकाण थंड हवेचे ठिकाण म्हणून प्रसिद्ध आहे? नंदुरबार जिल्ह्यात कोणते ठिकाण थंड हवेचे ठिकाण म्हणून प्रसिद्ध आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 तोरणामाळ हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 शॉनचे पठार खालीलपैकी कोणत्या देशात आहे? शॉनचे पठार खालीलपैकी कोणत्या देशात आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 म्यानमार हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 महाराष्ट्रात कोणत्या विभागात सर्वात अधिक जिल्हे येतात? महाराष्ट्रात कोणत्या विभागात सर्वात अधिक जिल्हे येतात? तर ऑप्शन क्रमांक 2 औरंगाबाद हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 खालीलपैकी कोणत्या नदीचा समावेश मध्य कोकणात होत नाही? खालीलपैकी कोणत्या नदीचा समावेश मध्य कोकणात होत नाही? तर ऑप्शन क्रमांक 4 उल्हास हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 ओडिसा किनाऱ्याजवळ खालीलपैकी कोणते बेट आहे? ओडिसा किनाऱ्याजवळ खालीलपैकी कोणते बेट आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 व्हीलर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31 मध्य प्रदेशातील अमरकंटक जिल्ह्यात कोणता धबधबा स्थित आहे? मध्य प्रदेशातील अमरकंटक जिल्ह्यात कोणता धबधबा स्थित आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 कपिलधारा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32 डॅश या नदीचा उगम हिमालयातील कैलास पर्वतात होतो. डॅश या नदीचा उगम हिमालयातील कैलास पर्वतात होतो. तर ऑप्शन क्रमांक 1 ब्रह्मपुत्रा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33 हवामानाचे खालीलपैकी प्रमुख घटक कोणते आहे? हवामानाचे खालीलपैकी प्रमुख घटक कोणते आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 वरील दोन्ही हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34 निलगिरी पर्वत श्रृंखला डॅश येथे स्थित आहे. निलगिरी पर्वत श्रृंखला डॅश येथे स्थित आहे. तर ऑप्शन क्रमांक 4 तामिळनाडू हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35 कुकडी धरणाचा फायदा प्रामुख्याने कोणत्या जिल्ह्याला होतो? कुकडी धरणाचा फायदा प्रामुख्याने कोणत्या जिल्ह्याला होतो? तर ऑप्शन क्रमांक 1 अहमदनगर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36 खालीलपैकी कोणती नदी तापी नदीची उपनदी नाही? खालीलपैकी कोणती तापी नदीची उपनदी नाही? तर ऑप्शन क्रमांक 3 दुधणा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37 ताडोबा व्याघ्र प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? ताडोबा व्याघ्र प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 चंद्रपूर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38 भारतातील सर्वात मोठा ॲल्युमिनियम प्रकल्प महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे? भारतातील सर्वात मोठा ॲल्युमिनियम प्रकल्प महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 कोल्हापूर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39 गोदावरी प्राणहिता नदीचा संगम कोठे होतो? गोदावरी प्राणहिता नदीचा संगम कोठे होतो? तर ऑप्शन क्रमांक 2 सिरोंचा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40 महाराष्ट्रात खालीलपैकी कोणत्या ठिकाणी कुंभमेळा भरतो? महाराष्ट्रात खालीलपैकी कोणत्या ठिकाणी कुंभमेळा भरतो? तर ऑप्शन क्रमांक 4 नाशिक हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 41 सोनालिका ही कोणत्या पिकाची जात आहे? सोनालिका ही कोणत्या पिकाची जात आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 गहू हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 42 रायगड जिल्ह्यातील महाड कोणत्या नदी संगमावर वसलेले आहे? रायगड जिल्ह्यातील महाड कोणत्या नदी संगमावर वसलेले आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 सावित्री व गंधार हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 43 पर्जन्य छायेच्या प्रदेशामध्ये डॅशचे स्थान आहे. पर्जन्य छायेच्या प्रदेशामध्ये डॅशचे स्थान आहे. तर ऑप्शन क्रमांक 2 वाई हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 44 खालीलपैकी कोणत्या थंड हवेच्या ठिकाणी रेल्वेने पोहोचता येते? खालीलपैकी कोणत्या थंड हवेच्या ठिकाणी रेल्वेने पोहोचता येते? तर ऑप्शन क्रमांक 1 माथेरान हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 45 महाराष्ट्राच्या उत्तर सीमेला कोणत्या पर्वतांची रांग आहे? महाराष्ट्राच्या उत्तर सीमेला कोणत्या पर्वतांची रांग आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 सातपुडा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 46 भूगोलामध्ये लू वारे कोणत्या प्रकारचे वारे आहेत? भूगोलामध्ये लू वारे हे कोणत्या प्रकारचे वारे आहेत? ऑप्शन क्रमांक 3 उष्ण व कोरडे वारे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 47 बालीमेला धरण कोणत्या राज्यात आहे? बालीमेला धरण कोणत्या राज्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 ओडिसा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 48 महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या ठिकाणी उष्ण पाण्याचे झरे आहेत? महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या ठिकाणी उष्ण पाण्याचे झरे आहेत? तर ऑप्शन क्रमांक 1 वज्रेश्वरी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 49 विल्सन धरण कोणत्या
नदीवर आहे. विल्सन धरण कोणत्या नदीवर आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 प्रवरा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 50 रेडी बंदर कोणत्या जिल्ह्यात आहे? रेडी बंदर कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 सिंधुदुर्ग हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक पहिला, कोणत्या शहराला भारतातील सिलिकॉन व्हॅली म्हणून ओळखले जाते? कोणत्या शहराला भारतातील सिलिकॉन व्हॅली म्हणून ओळखले जाते? तर ऑप्शन क्रमांक 4 बँगलोर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक दुसरा, खालीलपैकी कोणत्या भाषेला शासनाने अभिजात भाषेचा दर्जा दिलेला नाही? खालीलपैकी कोणत्या भाषेला केंद्र शासनाने अभिजातचा दर्जा दिलेला नाही? तर ऑप्शन क्रमांक 3 बंगाली हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक तिसरा, संत नामदेवाचे काही पदे आजही डॅशच्या धर्मग्रंथात पाहायला मिळते. संत नामदेवाचे काही पदे आजही डॅशच्या धर्मग्रंथात पाहायला मिळते. तर ऑप्शन क्रमांक 4 गुरु ग्रंथ साहिब हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक चौथा, बाळ गंगाधर टिळक यांनी कोणत्या वृत्तपत्राची स्थापना केली? बाळ गंगाधर टिळक यांनी कोणत्या वृत्तपत्राची स्थापना केली? तर ऑप्शन क्रमांक 1 केसरी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5 खालीलपैकी कोणत्या देशाचे ब्रिक्स समूहामध्ये समावेश नाही? खालीलपैकी कोणत्या देशाचे ब्रिक्स समूहामध्ये समावेश नाही? तर ऑप्शन क्रमांक 4 दक्षिण कोरिया हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6 झिरो माईल स्थान कोणत्या शहरात आहे? झिरो माईल स्थान कोणत्या देशात आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 नागपूर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7 26 नोव्हेंबर 2018 रोजी मुंबई येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय पातळीवर डॅशची तपास यंत्रणा स्थापन करण्यात आली. 26 नोव्हेंबर 2008 रोजी मुंबई येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय पातळीवर डॅशच्या तपास यंत्रणा स्थापन करण्यात आली. तर ऑप्शन क्रमांक 1 नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8 2017 साली लता मंगेशकर पुरस्कार कोणत्या संगीत तज्ज्ञाला मिळाला? 2017 साली लता मंगेशकर पुरस्कार कोणत्या संगीत तज्ज्ञाला मिळाला? तर ऑप्शन क्रमांक 1 पुष्पा पागधरे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9 भारतातील पहिले पुस्तकाचे गाव म्हणून ओळखले जाणारे गाव कोणतं आहे? भारतातील पहिले पुस्तकाचे गाव म्हणून ओळखला जाणारा गाव कोणता आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 भिलार सातारा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10 हरमनप्रीत कौर कुठल्या खेळाशी संबंधित आहेत? हरमनप्रीत कौर हे कुठल्या खेळाशी संबंधित आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 क्रिकेट हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11 फ्रान्स देशाचे नवीन राष्ट्राध्यक्ष कोण आहे? फ्रान्स देशाचे नवीन राष्ट्राध्यक्ष कोण आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 इमॅन्युएल मॅक्रॉन हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12 नीती आयोगाचे अध्यक्ष कोण असतात? नीती आयोगाचे अध्यक्ष कोण असतात? तर ऑप्शन क्रमांक 1 प्रधानमंत्री हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13 भारतीय राज्यघटनेमध्ये कुठल्या कलमात भारताचे प्रत्येक नागरिकांचे मूलभूत हक्क कर्तव्य नमूद केलेले आहेत? भारतीय राज्यघटनेमध्ये कुठल्या कलमात भारताचे प्रत्येक नागरिकांचे मूलभूत हक्क कर्तव्य नमूद केलेले आहेत? तर ऑप्शन क्रमांक 4 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14 भारताचे बुलेट ट्रेनसाठी कोणत्या देशासोबत करार केला आहे? भारताचे बुलेट ट्रेनसाठी कोणत्या देशासोबत करार केला आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 जपान हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15 महाराष्ट्र राज्याचे लोक आयुक्त कोण आहेत? महाराष्ट्र राज्याचे लोक आयुक्त कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 1 न्या एम.एल. तहिल्यानी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16 अनुस्कुरा घाट रत्नागिरीला कोणत्या जिल्ह्याशी जोडला जातो? अनुस्कुरा घाट रत्नागिरीला कोणत्या जिल्ह्याशी जोडला जातो? तर ऑप्शन क्रमांक 2 कोल्हापूर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17 पोफळी विद्युत कुठल्या तालुक्यात आहे? पोफळी विद्युत कुठल्या तालुक्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 चिपळूण हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18 विद्युत धारा मोजण्यासाठी डॅश वापरतात? विद्युतधारा मोजण्यासाठी डॅश वापरतात? तर ऑप्शन क्रमांक 1 ॲमीटर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19 महाराष्ट्रात पहिले राज्य मुख्य सेवा हक्क आयुक्त कोण आहे? महाराष्ट्रात पहिले राज्य मुख्य सेवा हक्क आयुक्त कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 4
स्वाधीन क्षत्रिय हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20 महाराष्ट्र राज्य गुन्हे अन्वेषण विभाग यांचे मुख्य कार्यालय कुठे स्थित आहे? महाराष्ट्र राज्य गुन्हे अन्वेषण विभाग यांचे मुख्य कार्यालय कुठे स्थित आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 पुणे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 ध्वनी ऊर्जेचे प्रसारण डॅश डॅश तरंगामार्फत होते. ध्वनी ऊर्जेचे प्रसारण डॅश डॅश तरंगामार्फत होते. तर ऑप्शन क्रमांक 1 अणू हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 डॅश डॅश कॅल्शियम कार्बोनेटचा प्रकार आहे. डॅश डॅश कॅल्शियम कार्बोनेटचा प्रकार आहे. तर ऑप्शन क्रमांक 3 संगमरवर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 मिस वर्ल्ड 2017 स्पर्धा जिंकणारी मानुषी सिल्लर चे मूळ राज्य खालीलपैकी कोणते आहे? मिस वर्ल्ड 2017 स्पर्धा जिंकणारी मानुषी चिल्लर यांचे मूळ राज्य खालीलपैकी कोणते आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 हरियाणा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 महाराष्ट्राचे अर्थमंत्री महाराष्ट्राचा अर्थसंकल्प विधानसभेत कोणाच्या वतीने सादर करतात? महाराष्ट्राचे अर्थमंत्री महाराष्ट्राचा अर्थसंकल्प विधानसभेत कोणाच्या वतीने सादर करतात? तर ऑप्शन क्रमांक 2 राज्यपाल हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16 डोकलाम पठार कोणत्या देशाचा भाग आहे? डोकलाम पठार कोणत्या देशाचा भाग आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 भूटान हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 महाराष्ट्रात एकूण किती जिल्हा परिषद आहेत? महाराष्ट्रात एकूण किती जिल्हा परिषद आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 34 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 भारताच्या एकत्रित निधीतून खर्च करण्यासाठी कोणाची संमती आवश्यक असते? भारताच्या एकत्रित निधीतून खर्च करण्यासाठी कोणाची संमती आवश्यक असते? तर ऑप्शन क्रमांक 1 संसदेच्या दोन्ही ग्रहांची हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 आंतरराष्ट्रीय एकदिवसीय क्रिकेटमधील सर्वात जास्त द्विशतक करणारा खेळाडू कोण आहे? आंतरराष्ट्रीय एकदिवसीय क्रिकेटमधील सर्वात जास्त द्विशतक करणारा खेळाडू कोण आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 रोहित शर्मा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 ब्रेल लिपी वाचण्यासाठी या ज्ञानेंद्रियांचा उपयोग होतो. ब्रेल लिपी वाचवण्यासाठी या ज्ञानेंद्रियांचा उपयोग होतो. तर ऑप्शन क्रमांक 4 त्वचा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31 यशवंतगड किल्ला कोणत्या तालुक्यात आहे? यशवंतगड किल्ला कोणत्या तालुक्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 राजापूर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32 ऑलिव्ह रिडले कासव प्रजाती संवर्धनाला जाणारा सागरी गाव कोणता आहे? ऑलिव्ह रिडले कासव प्रजाती संवर्धनासाठी ओळखला जाणारा सागरी गाव कोणता आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 वेळास हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33 एका रुपयाच्या नोटेवर कोणाची सही असते? एका रुपयाच्या नोटेवर कोणाची सही असते? तर ऑप्शन क्रमांक 2 वित्त सचिव भारत सरकार हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34 आंब्याच्या प्रजाती खालीलपैकी कोणती नाही? आंब्याची प्रजाती खालीलपैकी कोणती नाही? तर ऑप्शन क्रमांक 4 रत्ना हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35 2017 माहे डिसेंबरमध्ये कोणत्या चक्रीवादळाने भारताच्या पश्चिमी सागरी लाटाला धडक दिली होती? 2017 माहे डिसेंबरमध्ये कोणत्या चक्रीवादळाने भारताच्या सागरी लाटाला धडक दिली होती? तर ऑप्शन क्रमांक 2 ओखी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36 प्राचीन मार्लेश्वर मंदिर कोणत्या तालुक्यात आहे? प्राचीन मार्लेश्वर मंदिर कोणत्या तालुक्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 संगमेश्वर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37 खालीलपैकी कोणता सागरी किनारा म्हणजेच बीच रत्नागिरी जिल्ह्यात नाही? खालीलपैकी कोणता सागरी किनारा म्हणजेच बीच रत्नागिरी जिल्ह्यात नाही? तर ऑप्शन क्रमांक 4 किहीम हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे मूळ गाव आंबेवडे कोणत्या तालुक्यातील आहे? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे मूळ गाव आंबेवडे कोणत्या तालुक्यातील आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 मंडणगड हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39 खालीलपैकी कोणती नदी कोकणातील नाही? खालीलपैकी कोणती नदी कोकणातील नाही? तर ऑप्शन क्रमांक 4 कोयना हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40 आगा खान कप कोणत्या खेळाशी संबंधित आहे? आगा खान कप कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 हॉकी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 41 हिवाळी ऑलिम्पिक खेळ 2018 कुठे आयोजित केली गेली होती? हिवाळी ऑलिम्पिक खेळ 2018 कुठे आयोजित केली गेली होती? तर ऑप्शन क्रमांक 2 पँगचँग दक्षिण कोरिया हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 42 भारत व चीनमधील सीमारेषा डॅश डॅश या नावाने ओळखली जाते? भारत व चीनमधील सीमारेषा डॅश डॅश या नावाने ओळखली जाते? तर ऑप्शन क्रमांक 4 मॅकमोहन रेषा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 43 खालीलपैकी कोणती नदी कोकणातील अगदी दक्षिणेस
असलेली नदी आहे? खालीलपैकी कोणती नदी कोकणातील अति दक्षिणेस असलेली नदी आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 तेरेखोल हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 44 पहा, आशियाचा सर्वात उंच असणारा रेल्वे पूल रत्नागिरी आहे, त्याचे नाव काय? आशियातील सर्वात उंच असणारा रेल्वे पूल रत्नागिरी आहे, त्याचे नाव काय? तर ऑप्शन क्रमांक 1 पानवळ हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 45 पहा, भारत सरकारची उडान योजना कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? भारत सरकारची उडान योजना कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 नागरी उड्डाण हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 46 पहा, खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याची सीमारेषा मध्य प्रदेश राज्याशी संलग्न नाही? खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याची सीमा रेषा मध्य प्रदेश राज्याशी संलग्न नाही? तर ऑप्शन क्रमांक 4 वाशिम हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 47 पहा, यक्षगान नृत्यशैली कुठल्या राज्याचे वैशिष्ट्य आहे? यक्षगान नृत्य शैली कुठल्या राज्याचे वैशिष्ट्य आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 कर्नाटक हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 48 पहा, खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यातून तापी नदी वाहत नाही? खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यातून तापी नदी वाहत नाही? तर ऑप्शन क्रमांक 3 नाशिक हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 49 पहा, स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी 1904 मध्ये कोणती क्रांतिकारकांची संघटना स्थापन केली? स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी 1904 मध्ये कोणती क्रांतिकारकांची संघटना स्थापन केली? तर ऑप्शन क्रमांक 1 अभिनव भारत हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 50 पहा, भारताचे विद्यमान नागरिक उड्डाण मंत्री कोण आहेत? भारताचे विद्यमान नागरिक उड्डाण मंत्री कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2 सुरेश प्रभू हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 1 बावनकशी सुबोध रत्नाकर हा काव्यसंग्रह कोणी लिहिला? बावनकशी सुबोध रत्नाकर हा काव्यसंग्रह कोणी लिहिला? तर ऑप्शन क्रमांक 3 सावित्रीबाई फुले हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 2 राजाने राजवाडा बांधला हे वाक्य कोणत्या प्रयोगात मोडते? राजाने राजवाडा बांधला हे वाक्य कोणत्या प्रयोगात मोडते? तर ऑप्शन क्रमांक 3 कर्मणी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 3 कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठ कुठे आहे? कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठ कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 रामटेक हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 4 वारकरी संप्रदाय असे कोणास म्हटले जाते? वारकरी संप्रदायाचा कळस असे कोणास म्हटले जाते? तर ऑप्शन क्रमांक 4 संत तुकाराम हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5 संजय गांधी नॅशनल पार्क कुठे आहे? संजय गांधी नॅशनल पार्क कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 मुंबई हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6 बालकवी हे कोणाचे टोपण नाव आहे? बालकवी हे कोणाचे टोपण नाव आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 त्र्यंबक बापूजी ठोंबरे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7 ऑर्निथॉलॉजी या शास्त्रामध्ये कशाचा अभ्यास करतात? ऑर्निथॉलॉजी या शास्त्रामध्ये कशाचा अभ्यास करतात? तर ऑप्शन क्रमांक 1 पक्षीचा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8 गोलाकार वाहतूक चिन्हे म्हणजे साइन बोर्ड पुढीलपैकी काय दर्शवतात? गोलाकार वाहतूक चिन्हे म्हणजे साइन बोर्ड पुढीलपैकी काय दर्शवतात? तर ऑप्शन क्रमांक 4 अनिवार्यता हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9 नरनाळा किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे? नरनाळा किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 रायगड हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10 नपुसक लिंगी नसलेले शब्द कोणता? नपुसक लिंगी नसलेला शब्द कोणता? तर ऑप्शन क्रमांक 4 पगडी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11 महाराष्ट्र राज्यात लोकसंख्येची सर्वात कमी घनता असलेला जिल्हा कोणता? महाराष्ट्र राज्यात लोकसंख्येची सर्वात कमी घनता असलेला जिल्हा कोणता आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 गडचिरोली हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12 हँड सॅनिटायझर मध्ये मुख्यतः कोणता असतो? हँड सॅनिटायझर मध्ये मुख्यतः कोणता घटक असतो? तर ऑप्शन क्रमांक 2 आयसोप्रोपिल अल्कोहोल हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13 वाक्यात एकाच जातीचे अनेक शब्द लागोपाठ आल्यास कोणते विरामचिन्ह वापरतात? वाक्यात एकाच जातीचे अनेक शब्द लागोपाठ आल्यास कोणते विरामचिन्ह वापरतात? तर ऑप्शन क्रमांक 1 स्वल्पविराम हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14 खालीलपैकी गटात न बसणारा शब्द ओळखा. खालीलपैकी गटात न बसणारा शब्द ओळखा. तर ऑप्शन क्रमांक 2 सूर्य हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15 ऊर फुटणे या वाक्यप्रचाराचा अर्थ सांगा. ऊर फुटणे या वाक्यप्रचाराचा अर्थ सांगा. तर ऑप्शन क्रमांक 4 अतिशय दुःख होणे
करणे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16 लायसन्सची मुदत समाप्त झाल्यानंतर ते समाप्त झाल्याच्या तारखेपासून पुढे चालू ठेवण्यासाठी किती दिवसाच्या आत अर्ज करणे आवश्यक आहे. लायसन्सची मुदत समाप्त झाल्यानंतर ते समाप्त झालेल्या तारखेपासून पुढे चालू ठेवण्यासाठी किती दिवसात अर्ज करणे आवश्यक आहे. तर ऑप्शन क्रमांक 1 30 दिवस हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17 जड वाहने रस्त्याच्या कोणत्या बाजूने चालवावे. जड वाहने रस्त्याच्या कोणत्या बाजूने चालवावे. तर ऑप्शन क्रमांक 3 डाव्या बाजूने हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18 रस्त्यावरील झेब्रा क्रॉससाठी असते. रस्त्यावरील झेब्रा क्रॉसिंग हे कशासाठी असते. तर ऑप्शन क्रमांक 1 पादचाऱ्यांना रस्ता ओलांडण्यासाठी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19 स्वातंत्र्य भारताचे पहिले कायदेमंत्री कोण होते. स्वातंत्र्य भारताचे पहिले कायदेमंत्री कोण होते. तर ऑप्शन क्रमांक 3 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20 मरावे परी कीर्तिरूपे उरावे या वाक्यातील उभ्यान्वयी अवयव कोणते. मरावे परी कीर्तिरूपे उरावे या वाक्यातील उभ्यान्वयी अवयव कोणते. तर ऑप्शन क्रमांक 2 परी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 खालीलपैकी कोणते अणुविद्युत प्रकल्पाचे ठिकाण नाही. खालीलपैकी कोणते अणुविद्युत प्रकल्पाचे ठिकाण नाही. तर ऑप्शन क्रमांक 4 रायपूर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 वस्तूच्या अंगाचा गुणधर्म म्हणजेच भाव व्यक्त करणाऱ्या नामाला डॅश म्हणतात. वस्तूच्या अंगाचा गुणधर्म म्हणजेच भाव व्यक्त करणाऱ्या नामाला डॅश असे म्हणतात. तर ऑप्शन क्रमांक 1 भाववाचक नाम हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 खालीलपैकी कोणता एक संधीचा प्रकार नाही. खालीलपैकी कोणता एक संधीचा प्रकार नाही. तर ऑप्शन क्रमांक 1 स्वरादी संधी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 प्रत्येक गोष्टीची मर्यादा ठरलेली असते त्या अर्थाची म्हण कोणती. प्रत्येक गोष्टीची मर्यादा ठरलेली असते या अर्थाची म्हण कोणती. तर ऑप्शन क्रमांक 1 सरड्याची धाव कुंपणापर्यंत हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तेरेखोल पुलामुळे खालीलपैकी कोणती 2 राज्य जोडली गेली आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तेरेखोल पुलामुळे खालीलपैकी कोणती 2 राज्य जोडली गेली आहेत. तर ऑप्शन क्रमांक 2 महाराष्ट्र व गोवा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 चांदोली धरण कोणत्या नदीवर आहे. चांदोली धरण कोणत्या नदीवर आहे. तर ऑप्शन क्रमांक 1 वारणा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 अंदमान बेट समूहातील डॅशची ज्वालामुखी निर्मित बेट आहे. अंदमान बेट समूहातील डॅशची ज्वालामुखी निर्मित बेट आहे. तर ऑप्शन क्रमांक 2 बॅरन आयर्लंड हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 राज्यात सह्याद्री पर्वत रांगेत लागून असलेल्या पूर्वेकडील प्रदेशास डॅश म्हणून ओळखले जाते. राज्यात सह्याद्री पर्वत रांगेत लागून असलेल्या पूर्वेकडील प्रदेशास डॅश म्हणून ओळखले जाते. तर ऑप्शन क्रमांक 2 पर्जन्य छायेचा प्रदेश हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 वाघांसाठी राखीव असलेले दुधवा राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे. वाघांसाठी राखीव असलेले दुधवा राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे. तर ऑप्शन क्रमांक 1 उत्तर प्रदेश हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 पानिपत शहर खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे. पानिपत शहर खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे. तर ऑप्शन क्रमांक 4 हरियाणा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31 अंजीर पिकाचे उत्पन्न जास्त प्रमाणात कोठे घेतले जाते. अंजीर पिकाचे उत्पन्न जास्त प्रमाणात कोठे घेतले जाते. तर ऑप्शन क्रमांक 3 राजेवाडी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32 जगप्रसिद्ध अजिंठा लेणी डॅश या नदीने खनन केलेल्या दरी भागात वसली आहे. जगप्रसिद्ध अजिंठा लेणी डॅश या नदीने खनन केलेल्या दरी भागात वसली आहे. तर ऑप्शन क्रमांक 3 वाघूर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33 खालीलपैकी कोणती तापीची उपनदी नाही. खालीलपैकी कोणती तापीची उपनदी नाही. तर ऑप्शन क्रमांक 3 दुधना हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34 भारतातील खालीलपैकी कोणती लेणी सर्वात प्राचीन लेणी आहेत. खालीलपैकी कोणती लेणी सर्वात प्राचीन लेणी आहेत. तर ऑप्शन क्रमांक 3 पितळखोरा लेणी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35 मनीष नरवाल खालीलपैकी कोणत्या खेळाशी संबंधित आहे. मनीष नरवाल खालीलपैकी कोणत्या खेळाशी संबंधित आहे. तर ऑप्शन क्रमांक 3 शूटिंग हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36 महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणती नदी जवळपास उत्तरेकडून दक्षिणेकडे वाहते. महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणती नदी
जवळपास उत्तरेकडून दक्षिणेकडे वाहते, तर ऑप्शन क्रमांक 2 वैनगंगा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37 भारतीयांना इंग्रजी शिक्षण देण्याच्या धोरणांचा अवलंब डॅश डॅश यांच्या कालकीर्तीत करण्यात आला. भारतीयांना इंग्रजी शिक्षण देण्याच्या धोरणांचा अवलंब डॅश डॅश यांच्या कालकीर्तीत करण्यात आला, तर ऑप्शन क्रमांक 1 लॉर्ड विल्यम बेटिंग हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38 मैकेल पर्वतरांग खालीलपैकी कोणत्या राज्यात आहेत? मैकेल पर्वतरांग खालीलपैकी कोणत्या राज्यात आहेत? तर ऑप्शन क्रमांक 1 छत्तीसगड हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39 कीर्तनाच्या माध्यमातून राष्ट्र जागृतीचे कार्य करणाऱ्या डॅशना आपण राष्ट्रसंत म्हणून ओळखतो. कीर्तनाच्या माध्यमातून राष्ट्र जागृतीचे कार्य करणाऱ्या डॅशना आपण राष्ट्रसंत म्हणून ओळखतो, तर ऑप्शन क्रमांक 2 तुकडोजी महाराज हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40 महाराष्ट्राची सीमा एकूण 6 राज्यांना भिडलेली आहे. खालीलपैकी कोणत्या राज्याचा या 6 राज्यांमध्ये समावेश होत नाही? महाराष्ट्राची सीमा एकूण 6 राज्यांना भिडलेली आहे. खालीलपैकी कोणत्या राज्यात या 6 राज्यांमध्ये समावेश होत नाही? तर ऑप्शन क्रमांक 4 आंध्र प्रदेश हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 41 सिंधुदुर्ग जिल्ह्याची निर्मिती कोणत्या वर्षी झाली? सिंधुदुर्ग जिल्ह्याची निर्मिती कोणत्या वर्षी झाली? तर ऑप्शन क्रमांक 2 1981 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 42 आंतरराष्ट्रीय नाणेनिधी IMF चे मुख्यालय कोठे स्थित आहे? आंतरराष्ट्रीय नाणेनिधी म्हणजेच IMF चे मुख्यालय कोठे स्थित आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 वॉशिंग्टन DC अमेरिका हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 43 मला संकष्टीला चंद्र दिसला या वाक्यातील कर्ता ओळखा. मला संकष्टीला चंद्र दिसला या वाक्यातील कर्ता ओळखा, तर ऑप्शन क्रमांक 3 चंद्र ही आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 44 ऑपरेशन पोलो हे कोणते संस्थान भारतीय संघराज्याच्या विलीन करण्यासाठी चालवले होते? ऑपरेशन पोलो हे कोणते संस्थान भारतीय संघराज्यात विलीन करण्यासाठी चालवले होते? तर ऑप्शन क्रमांक 2 हैदराबाद हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 45 स्त्रियांना मतदानाचा हक्क सर्वात प्रथम खालीलपैकी कुठल्या देशाने बहाल केला? स्त्रियांना मतदानाचा हक्क सर्वप्रथम खालीलपैकी कुठल्या देशाने बहाल केला? तर ऑप्शन क्रमांक 2 न्यूझीलंड हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 46 छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याची प्रथम राजधानी कोणती होती? छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याची प्रथम राजधानी कोणती होती? तर ऑप्शन क्रमांक 3 राजगड हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 47 खालीलपैकी कोणत्या माध्यमातून ध्वनीचे सर्वाधिक वेगाने वहन होते? खालीलपैकी कोणत्या माध्यमातून ध्वनीचे सर्वाधिक वेगाने वहन होते? तर ऑप्शन क्रमांक 3 पोलाद हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 48 कृष्णार्पण या समासाचा कोणता प्रकार आहे? कृष्णार्पण हा समासाचा कोणता प्रकार आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 चतुर्थी तत्पुरुष हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 49 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी महाड येथे 14 तळ्याचे सत्याग्रह कोणत्या वर्षी केला होता? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी महाड येथे 14 तळ्याचा सत्याग्रह कोणत्या वर्षी केला? तर ऑप्शन क्रमांक 2 1927 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 50 खालीलपैकी कोणत्या व्यक्तीस नोबेल पारितोषिक मिळाले नाही? खालीलपैकी कोणत्या व्यक्तीस नोबेल पारितोषिक मिळाले नाही? तर ऑप्शन क्रमांक 4 महात्मा गांधी हे आपले करेक्ट आन्सर होईल.